मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध नामदार इंद्रनील नाईक। आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नाईकांचा नागरी सत्कार। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नुकतीच राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभेचे आमदार तथा नवनियुक्त आदिवासी विकास, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च शिक्षण, पर्यटन आणि मृद व जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री इंद्रनील मनोहरराव नाईक यांचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। आदिवासी समाज हा विकासापासून कोसो दूर आहे आणि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मी त्या आदिवासी खात्याचा मंत्री म्हणून तत्पर कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन इंद्रनील नाईक यांनी केलं आहे। मागील 5 वर्षात इंद्रनील भाऊंनी समाजाच्या कल्याणासाठी असंख्य कामे केली आहेत आणि त्यामध्ये प्रकल्प, कार्यालय, शासकीय वसतिगृह, शासकीय आश्रमशाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली। त्याबरोबरच या सर्व शासकीय इमारती बांधण्यासाठी 40 कोटीहून अधिक निधी खेचून आणला। गाववाड्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोन घेऊन विविध विकास कामे केली आहेत। येणाऱ्या काळात मंत्री म्हणून पुन्हा समाजाच्या अनंत अपेक्षा असून राहिलेली काही प्रमुख कामे लवकरात लवकर सोडवण्यात येणार असल्याचं नाईक यांनी म्हटलेलं आहे। आजपर्यंत आदिवासी समाजाचा विकास होण्यामागे नाईक घराणे नेहमी तत्पर राहिलेला आहे। पुसद शहरात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला वाढीव जागेसाठी नेहमी पाठपुरावा केला आहे। त्यांनी ग्रामीण आदिवासी बहुल विकास अनेक विकास कामे खेचून आणली आहेत। एकंदरीत आदिवासी समाजाप्रती नाईक घराणे प्रामाणिक आहे। मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्रिपदापर्यंत चालत आलेला वारसा शेवटी इंद्रनील भाऊ नाईक यांनी जिवंत ठेवला। त्यांनी पुसद विधानसभेत विकास कामे खेचून आणली, कार्यकर्त्यांचा विश्वास जपून ठेवला, माणसे जोडण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ मोहिनीताई नाईक यांनी गावोगावी जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यावर उपाययोजना आखत इंद्रनील भाऊंच्या माध्यमातून त्या सोडवल्या। अशा विविध माध्यमातून जनसामान्याची सेवा करणारे आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांना राज्यमंत्री पद मिळाले, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी आदिवासी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील ढाले, आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी काका, तालुका अध्यक्ष गजानन टारफे, कुणाल बनसोडे, गजानन उगडे, डॉक्टर भुरके, गजानन फोपसे, संजय डुकरे, संतोष गारोळे, राजू गायकवाड, आशिष बोके, राजू तडसे, राजेश ढगे, किसन भुरके, भास्कर मुकाडे, मधुकर मोरझाडे, विजय इंगळे, दादाराव तिरंगे, बोरचटे, धनी पांडे, अशोक तडसे, सूरज मोहेकर, राजू इंगळे, सत्यभान तायवाडे, किसन काळे, तातेराव भडंगे, अशोक तडसे, बालाजी उगडे, बबलू मळघाणे, संदीप कोठोळे, शरद ठेंबरे, राजेश बर्गे, आनंदराव वाघमारे, शरद ढेंबरे, अनिल इंगळे, काशीनाथ बुके, बाळू इंगळे, अनिल ढाले, अमोल दुम्हारे, रंगराव डाखोरे, मिथुन पांडे यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते। उपस्थित समाजाचे कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, आदिवासी सामाजिक संघटना पदाधिकारी, विद्यार्थी सर्वजण उपस्थित होते। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।